आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले। मुंबईतील आझाद मैदानात त्यांनी त्यांच्या उपोषणाला देखील सुरुवात केली। आजचा जरांगे पाटील यांचा उपोषणाचा 14 दिवस होता। जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाविरोधात कुठेतरी उच्च न्यायालयात सुनावणी झाली। या सुनावणीचा निकाल देखील झाला। उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत संपूर्ण मराठा बांधवांना दक्षिण मुंबई खाली करण्याचा कुठेतरी निर्देश उच्च न्यायालयाने देखील दिलेले आहेत। मात्र जरांगे पाटील जोपर्यंत कुठलेही आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई खाली करणार नाही। मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी, लाखोंचं इथे जे लाखो पब्लिक आहेत त्यांचं इथे ये-जा असतं। तर काही मराठा बांधवांनी देखील सीएसटी स्थानक परिसरात ट्रेन देखील थांबवण्याचा प्रयत्न केला। आज आठवड्याचा पहिला दिवस होता। अनेक मुंबईकरांचे हाल देखील झाल्याच्या बातम्या देखील प्रसारित झालेल्या होत्या। मी देखील आता सध्या मुंबई महानगरपालिकेच्या मागेच आहे। आपण जर पाहिलं तर लाखो मराठा बांधव इथे आहेत। जर पाहिलं तर 19 ऑगस्ट रोजी म्हणजेच आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कुठेतरी मराठा बांधवांची खाण्याची किंवा जेवणाची राहण्याची गैरसोय झाली होती। मात्र उपोषणाच्या आजच्या 4थ्या दिवशी बीड असेल, जालना असेल, विविध गावागावातून मराठा बांधवांना कुठेतरी जेवणाची सोय ही प्रॉपर म्हणजे व्यवस्थितरित्या होत आहे। गावागावातून 5-5 हजार भाकऱ्या, 2-2 टन भाकऱ्या किंवा फळं असतील, विविध जेवणाची सोय मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांसाठी होत आहे। जोपर्यंत जरांगे पाटील कोणताही आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि आरक्षण मिळत नाही। आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे देखील खूप मोठे वांदे होत आहेत। तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। कुठल्याही मुंबईकरांना आमचा आता त्रास देखील होणार नाहीये। अशा अनेक ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मुंबईकरांकडून आपल्याला आज मिळालेल्या आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या उपोषणाचा 14 दिवस आहे। मात्र मराठी बांधव काही दमलेले देखील आपल्याला दिसत नाहीयेत। तो पहिल्या उपोषणाचा तो जोश आहे, त्याच पद्धतीचा जोश देखील आपल्याला उपोषणाचा 4थ्या दिवशी देखील पाहायला मिळत आहे। काही मराठा बांधव असतील ते सीएसटी स्थानक परिसरात देखील स्वतःच्या राहण्याची किंवा झोपण्याची व्यवस्था देखील करत आहेत। मात्र आम्ही काही मुंबई सोडणार नाही या मतावर मराठा बांधव ठाम असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जर्नलिस्ट सूरजसह मी धनश्री, शिवसत्ता टाइम्स, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।